नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 5:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर निवळीमध्ये. कशा सुरू माहीतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे ना थंडी मजबूत असते, म्हणजे सकाळी तर भरपूरच लागते आणि आमच्याकडे जास्त लागते, म्हणजे खालच्या पट्ट्याला भरपूर असणार. तर आज सकाळ झाले मंडळी आणि आज आपण लवकर व्हिडिओ सुरू करण्याचं कारण, आज प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 7. तर आज आणि उद्या 2 दिवस चालणार आहे, 14 आणि 15 फेब्रुवारी. तर आत्ता मुंबईतून जी टीम रवाना होणार होती ती बहुतेक शृंगारपूरला पोचतील आता. तर आता काही माझं कॉन्टॅक्ट्स होत नाही. 4:30 वाजता कॉन्टॅक्ट झालेलं, तर चिपळून त्यांनी सोडलं होतं. तर आता आपण इथून जातो आहे बाईकने शृंगारपूरला. सर्वजण फ्रेश वगैरे होत असतील, त्याच्यानंतर मग टीम वाईज डिस्ट्रीब्युशन होईल आणि मग ट्रेक करून आपल्याला प्रचितगडावर जायचं आहे. आणि मग प्रचितगडावर 2 दिवस साफसफाई संवर्धन मोहीम चालू राहील आणि मग उद्या परतीचा प्रवास असेल, असं शेड्यूल आहे. तर चला म्हणजे चहा वगैरे पिऊन घेतो पटापट आणि मग थेट जाऊया शृंगारपूरमध्ये. गावाकडचा कोरा चहा आणि बटर, सकाळी 2-4 बटर खाऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. चला, चहा पिऊन झाले आणि आपल्या गावापासून शृंगारपूर एक साधारण 5-6 किलोमीटरवरती आहे. त्यामुळं एक 15-20 मिनटामध्ये मी पोचेन. तर चला निघूया. चल, बाय बाय. करतो नंतर फोन. 7ला 10 मिनटं आहेत आणि शृंगारपूर गावामध्ये आलो आहे. समोर बघताय ना, हा प्रचितगड किल्ला आणि वस्तीची गाडी पण आले. आपल्याला प्रचितगडवर जायचं असेल तर शृंगारपूर बेस विलेज आहे, इथे येऊन तुम्ही प्रचितगडवर जाऊ शकताय. समोर तर तिथे विकट दिसतं ना, तिथे महादरवाजा आहे. चला, फायनली मुंबईतून जी टीम येणार होती ती पण आले आणि आमचे दादा लवकर आले. त्याच त्या मनाने बरोबर आलात ना. आता चालू आहे, पण 5 मिनटं झाली. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. चला, फायनली घोषणा देऊन आता ट्रेकला आपल्याला सुरू करायचं आहे. सामान वगैरे डिस्ट्रीब्यूट झालं का अल्पेश भाऊ? चला, चालत आपण ह्या ब्रिजवर आलो आहे. तर ही शृंगारपूर नदी आणि समोर आहे ना आई भैरीभवानी मंदिर आहे आणि या नदीच्या बाजूनेच ही जी वाट गेली त्या वाटेनेच आपल्याला सरळ जायचं आहे. एक साधारण 3 तासाचा ट्रेक आहे. बऱ्याच वेळा आपण या गडाबद्दल व्हिडिओ केलेत, तरीसुद्धा सांगतो, साधारण आपल्याला चालत गेलात तर 3 तास लागतात. 3 पॅच आहेत. पहिले 2 पॅच आहेत 1-1 तासाचे, ते जंगलातले आहेत. जंगलातली वाट आहे, वाटेने सरळ चढायचं आहे. आणि तिसरा जो पॅच आहे तो शिड्यांचा पॅच आहे. 8 छोट्या शिड्या आणि त्याच्यानंतर 9वी जी महादरवाजापाशी जी शिडी आहे ती शिडी. तर असा तो जो पॅच आहे त्याला थोडासा वेळ जातो. बाकी इकडे काय, जर चालायची क्षमता असेल तर तुम्ही निवांत चालू शकता. आता शृंगारपूरमधून जाताना पहिला पॅच आहे तो अर्धा तास आडवा, नंतर मग अर्धा तास उभा. दुसरा पॅच जो 1 तासाचा आहे तो उभा आणि तिसरा जो शिड्यांचा पॅच आहे तो पण उभाच आहे. त्यामुळे गडावर जायला सध्या कसं आहे, दोरखंड वगैरे लावले, त्यामुळे असं काही मोठा टास्क नाही आहे. तुम्ही हळूहळू जाऊ शकताय. शृंगारपूर गावातून 5 मिनटं चाललं की ही नदी आपल्याला दिसते. इथे गणेश विसर्जन वगैरे होतं आणि तिथूनच मग नदी आपल्याला सोडायची आहे आणि या वाटेने जायचं आहे. पुढे गेल्यानंतर
आपण आता नदीच्या बाजूनेच चालणार आणि एक 15 मिनटं चाललं की नदीत येणार आणि मग ती नदी आपण सोडणार. या बाजूला दिसतंय का रानडुकराने चांगलं एकदम खणून काढलं आहे. ॲक्च्युली कंद असतात आतली, ती कंद ते शोधतात आणि खातात. त्यामुळे इकडे या ट्रेकला येत आहे ना तर ग्रुपमध्ये राहा, एकटं कोणी येण्याचा प्रयत्न करू नका. असे जेव्हा जास्त जण पण असतात ना तेव्हा सोबतच राहायचं ग्रुपने. एकटं राहण्याने थोडंसं त्रासदायक आहे, कारण या पट्ट्याला वाघ आहे, बिबटे आहेत, अस्वल असण्याची शक्यता दर्शवली आहे बऱ्याच जणांनी. रानगावा आहे, त्याच्यानंतर बरेचसे प्राणी आहेत. त्या कारणाने जरा येत आहे तर जरा आरामात या. बाकी आता संगमरत्न फाउंडेशनद्वारे बरेचशी कामं आता होत आहेत आणि या कामात पहिला जो प्रचितगडवर कोणी आला आहे आणि आता जो येईल त्याला जमीन आसमानचा फरक दिसेलच. परत पहिलं प्रचितगडवर जाताना लोक घाबरायची, तर आत्ता बऱ्याच ठिकाणी दोरखंड लावलेले आहेत आणि वाटा पण बऱ्यापैकी केलेल्या आहेत. त्यामुळं आत्ता प्रचितगडवर जायला तेवढं असं कठीण नाही आहे. तुम्ही जर येत असाल, फक्त चालायची थोडीशी क्षमता हवी. 2.5-3 तास आपल्याला लागतात. तेवढं चालायचं मनात धरलं तर बाकी काय वरती गडावर जायला आता काय त्रासदायक नाही आहे. कधी आलात तर कमेंट करून सांगा आता प्रचितगडावर तुम्हाला जायला वाट कशी आहे. यावर्षी आंब्याचं प्रमाण भरपूर आहे. काळा का पडला माहिती आहे? पाऊस पडला ना मध्ये. 8 वाजलेत, साधारण 7:30ला ट्रेकला सुरुवात केली होती. तर जो अर्धा तासाचा आडवा पॅच आहे का खाल्लं नाही तो पॅच आपण कवर केला आहे. इथे स्टॉप घेऊ. आता हा पहिल्या पॅचमधला अर्धा टप्पा केलेला आहे. अर्धा टप्पा आडवा आणि अर्धा टप्पा उभा. चला रेस्ट घेऊ, मग जरा जोमान जाऊया. चला पहिली टीम उठा, चला आम्हाला जागा द्या. शिप संपली, सेकंड शिप वाले आले. चला ये पहिला होल्ड विराटवाले उठा आता. बोरवले आली, उठा चला. आडवा पॅच झालाय. चला आता ही नदी आपण इथून सोडली, आता उभा पॅच चालू झाला. पहिल्या ह्याच्यामधला हा दुसरा टप्पा. हां हे कोणतरी आपलेच कलाकार असणार आता गेले ते. चांगलं केलं डिझाईन. इथे एक लावायला सांगा. हां ही झाडी मारून आहे ना ह्या झाडाला, ह्या झाडाला किंवा इथं जरी कुठं मारला ना ह्याला. दिशादर्शक अशा आहेत मध्ये नवीन आणलेत ना यावेळेस. परत यावेळेस नवीन पण आणलेत, म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे ना. कारण इथे आल्यानंतर आहे ना बरेच जण वर पण जातात, कारण हा इकडे या बाजूला होता. तर इथे पण जरा 1-2 लावू, म्हणजे कसं नदीतून डायरेक्ट या बाजूला यायला ही जी वाट आहे त्या वाटेने निवांत कोणी पण येईल. स्टॉप घेतला एक मध्येच. अनिश भाऊ इकडे येत आहेत. हाव जजोश. ॲक्च्युली सकाळी ट्रेक सुरू केला आहे आम्ही 7:30च्या आसपास, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. 10:30-11पर्यंत आपण कसे पण जाणार. ट्रेकला सुरुवात करताय जरा लवकरच करायची. 8:30-9ला केलं मग घामटा निघाला. तर हे दादा खास आरवलीमधून आलेत. नाव कसं तुमचं? अमोल अनंत बाटे. बाटे ओके. तर ह्यांची खासियत काय माहिती आहे का? हे म्हणजे तसं म्हटलं तर आयुष्यभरासाठीच चप्पलच वापरत नाहीत. असं नाही गडावर येताना, घरी पण वगैरे असं चालताना निवांत. म्हणजे कधीपासून लहान, म्हणजे साधारण 7-8 वर्ष होऊन 7-8 वर्ष. ओके. महादेवांची कृपा. महादेवांची कृपा मानलं पाहिजे, कारण आम्हाला इथे बाहेर पडायला असं नको वाटतं. हॅट्स ऑफ. अशी पण माणसं या भूतळावर आहेत. त्यांचे पण पाय तुमचे मजबूत झाले असतील आणि मेन काय माहिती आहे, रक्तसंचार फास्ट असेल तुमचा. आरोग्याला फायदा असतं बिना चपलीचं चालायचं पण. चला पहिला पॅच संपला. 8:45 वाजले, 1.25 तास झाला. हा एक टप्पा झाला. दुसरा टप्पा सुरू करूया. निंबाची गोळी महत्त्वाची आहे. या बाजूने इकडून खालून आहे ना गव्यांचा कळप आला आहे, मोठा आहे कळप. हे पाय दिसत आहेत का तुम्हाला? हे जे पाय आहेत ना हे रानगव्यांचे. ठसे प्रॉपर तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा एक ठसा आहे, हा दिसतोय का? हे काय, हे बघा, हे ना हे सगळे. हा बघा इथं प्रॉपर दिसेल. हा जो आहे ना, हा बघा पाय कसा आहे, असा गेला आहे. ॲक्च्युली हा चिखल असतो ना पावसामध्ये, इकडे एक आहे हा बघा. त्यामुळे या पट्ट्याला असे रानगवे भरपूर आहेत. रानगव्याने रानटी प्राणी बरेचसे आहेत. आता हे कोणतरी गवत जाळलं आहे तेव्हा हे सगळे दिसायला लागले. याच्या अगोदर दिसत नव्हतं इथे. पहिल्या पॅचला 1.25 तास लागला, तर दुसरा पॅच सुरू केला आहे. 9:10 झालेत. साधारण आपण 20-25 मिनटं बसलो, कारण 8:45ला आलो होतो. 7:30ला ट्रेक सुरू केला, तो 8:45ला पहिला पॅच झाला. तर दुसऱ्या पॅचला अल्पेश भाऊ इकडे सोबत भेटलेत. तर अल्पेश भाऊंच्या अध्यक्षतेखाली
बरीचशी कामं होत आहेत. मोहीम क्रमांक 7 सफलरित्या बऱ्याचशा मोहीम होत आहेत. तर जे काय बोलतात ना, करता धरता माणूस, धावपळीचा माणूस, तर अल्पेश भाऊ आणि अजितभाई मेन असतात. आम्ही सपोर्ट सिस्टममध्ये असतो, पण कसं वेळ मिळेल तेव्हा बाकीचे बॅकग्राऊंडची कामं हेच मॅनेज करत असतात. ट्रेक फक्त जेव्हा इकडे यायचं असतं मोहिमेला तेव्हा आम्ही असतो. असो, चला आता कसं आहे, किल्ल्यावरती जायला बऱ्यापैकी इझी झालं आहे. म्हणजे जो आता येईल ना, जो रिसेंट कोण येऊन गेला असेल त्याने कमेंट करून सांगा. हवा बघा किती सुटले, भरपूर हवा आहे. आता हा जो फेब्रुवारीचा जो टायमिंग असतो ना, तेव्हा हवा भरपूर सुटते. आणि आता 9:15 वाजलेत, पण आपल्याकडे ऊन नाही अजून, कारण प्रचितगड असा वरती आहे. तर साधारण 10:30-11पर्यंत तरी आपल्याला ऊन लागणार नाही, त्याच्यानंतर ऊन लागायला सुरुवात होते. दुसरा पॅच आहे ना, थोडासा आता घसरणी झाला आहे. ॲक्च्युली इथे ट्रेकला जरी येत आहे तरी पण थंडीचा कालावधी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ठीक आहे. मार्च, एप्रिल, मेला थोडंसं जास्त घसरंडी होतं. दुसरा पॅच एकदम चढणीचाच आहे, पण काय जंगलातून आहे, निवांत आहे, हवा वगैरे चांगली, त्यामुळे काही टेन्शन नाही. दुसरा पॅच संपायला आला आहे आणि आता दोरखंड दिसायला लागलेत. दोरखंड असे चालू झालेत आता. इथून अशा घसरंडी वाटा आहेत ना, तर याचा खूप सपोर्ट मिळतो. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय शिवराय. आपण श्री प्रचितगड श्रमदान मोहीम क्रमांक 7साठी आज गडाच्या दिशेने चाललो आहे. तर या गडाच्या संवर्धनासाठी आपण गेले वर्षभर संगमरत्न फाउंडेशनकडून या किल्ल्यावरती काम चालू आहे. तर या गडाच्या ज्या वाटा आहेत, ज्या गडाच्या दिशेने जाणाऱ्या ज्या वाटा आहेत, त्याची दुर्गमता आपण वारंवार गडाच्या जो काही समूह आहे त्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. पण याच्या पुढे जाऊन आपण ह्या वाटेसाठी काहीतरी भक्कम आणि मजबूत काम करण्यासाठी आज आपण एका टीमला निमंत्रित केलं आहे. तर त्यांची आपण एक ओळख घेऊया. नमस्कार, आम्ही डेला ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीममधून आलेलो आहे. माझं नाव राहुल देशमुख, हा रोहन आंबोरे, नमस्कार. हा विनायक गोपाळे, हा रुपेश सेलोकर आणि तो दिनेश उमरे. तर आम्हाला दादांनी कॉल केला की आपल्याला मोहिमेमध्ये आपल्यालाच नाही तर भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो, निसरडी वाटे, काही ॲक्सिडेंट न व्हावं म्हणून आपल्याला काहीतरी करता येईल का. तर ह्याच्या आधी पण आम्ही भरपूर किल्ल्यांवरती सेफ्टी केबलचं काम केलेलं आहे. त्या केबल आपण स्टील कोअरमध्ये टाकतो की ज्या 30 ते 40 वर्ष टिकल, म्हणजे आपल्या नंतरच्या पण ज्या पिढ्या असतील त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आला म्हणून आपण सगळीकडे हे टाकतो. तर आत्ता ह्या गडावर पण आपल्याला जिथं जिथं प्रॉब्लेम येईल तिथं आपण टाकणार आहेत. आणि बस एवढंच म्हणणं आहे. खास रेकीसाठी आलेली आहे पूर्ण टीम. आज मोजमाप घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला काय काय किती सामान लागणार आहे ते आपण नंतर हे करून भविष्यामध्ये जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं मग करू. चला, आज काहीतरी चांगलं काम घडणार आहे. आपण पण त्यांना शुभेच्छा देऊया. आपल्या संगमरत्न फाउंडेशन आणि कोकणकर अविनाश टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या आधीची पिढी खूप स्ट्रॉंग होती. होय होय. आणि आपण त्या लेवलला तर नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्या नंतरची जी पिढी आहे ती इतकी स्ट्रॉंग असेल की नाही आपल्याला माहिती. त्यांची तरतूद आपणच करायला हवी. आपल्यालाच केलं पाहिजे. आणि 30-40 वर्ष तरी टिकल आहे. ठीक आहे, ओके. चला, दुसरा पॅच झाला आहे. आता शिड्यांचा पॅच चालू होईल तेव्हा आपल्याला रेखी करत करत वर जायचं आहे. बाकीची जी टीम आहेत वरती पोचल्यात. आता मला वाटतं ही सेकंड लास्ट टीम आहे, अजून एक पाठी टीम आहे. ते फलक लावत येत आहेत. दिशादर्शक आणि फलक बाकीचे जे आहेत ते लावत येत आहेत. दुसरा पॅच आपण सोडला ना की इथे एक स्टॉप आहे, धबधबा इथं पडत असेल मोठ्या पावसाळ्यामध्ये. त्याच्यानंतर आत्ता शिड्यांची वाट तयार आहे. 8 शिड्या आहेत आणि ती शिड्यांचा जो टप्पा आहे तो पूर्ण चढणीच आहे. तर इकडे खास रेखी चालले. आता दोरखंड आपले आहेत सेफ्टीसाठी, पण ते एकदा बोल्टिंग प्रॉपर झालं ना की मग अजून बेटर होईल. आता हे चढत जायचं. मग शिड्या आहेत, 8 शिड्या क्रॉस करून आपल्याला मग एक आडवा पॅच येईल आणि मग अजून थोडं चढलं की मग महादरवाजा. चला, हा पॅच सुरू झाला आहे चढणीचा. अनिश भाऊ चौकाशा. तर समोर दिसतंय ना शृंगारपूर गाव, त्याच्या वरती जी घरं दिसतात ते निवळी. एक टीम आपली खाली आहे. खाली आहेत ते अजून त्या पठाराच्या वर आहे जराशे आलेत वर, जंगलात आलेत. चला, अशा रीतीने फायनली पहिली सीडी लागली. भले 4 स्टेप आहेत पण पहिली सीडी आहे. अशा 8 सीड्या आहेत
त्याच्यातले साधारण 2 आहेत ते खूप मोठे आहेत, बाकी अशा छोट्या मोठ्या आहेत. तर हा सीडीचा टप्पा थोडासा रिस्की, पण हे दोरखंड आहेत बघा सध्या, हे पकडून आपण निवांत जाऊ शकतो. काही घाई करायची नाही, कुठेही जाते प्रचितगडावर असंच नाही. आपली आता ही 7वी मोहीम आहे आणि सांगायला आवडेल टोटल 11वी वेळ आहे माझी. तर 11वी वेळा मी प्रचितगडावर आलो. आता हे दोरखंड आपण मोहिमेनं लावले, त्याच्या अगोदर दोरखंड वगैरे नव्हते, तरीसुद्धा जर निवांत केला तर प्रचितगड काय करायला प्रॉब्लेम नाही आहे. चला आता एक सीडी वर चढत जाऊया. रेकी पण करत चालले, त्यामुळे आपण आरामात थांबलो आहे त्या बॅचसोबत. म्हणजे कसं आहे, बाकी सगळे टीम वर गेले, आपण रेकी करत निवांत जाऊया. कॅमेरामॅन अनिशसोबत कोकणकर अविनाश, प्रचितगड. अनिश बॅकअपला आहे, पाठीमागे सर्वात. पहिली सीडी, लगेचच इकडे दुसरी सीडी. चला वर जाऊया. ही लगेच 3री सीडी. या 3 सीड्या सेम आहेत, 4 स्टेपच्या आहेत, पण येताना बघा असं चढणच आहे पूर्ण, वर चढण जायचं. ह्याच पॅचचा जरा विचार करून आपल्याला बोल्टिंगचा वगैरे विचार करायचा आहे, कुठे लावायचं काय. कसली घळ दिसते ते मस्त. तर आपण कुठून आलो आहे माहिती आहे का? त्या बाजून आलो, तिकडे शृंगारपूर तिकडे आहे. हां काठी द्या दाखवतो, काठी नाही. तर तो तिकडे शृंगारपूर गाव दिसतोय का? तिकडून असं आपण असं आलो, त्या नदीतून असे करत क्रॉस आपण इथे आलो. तो पहिला स्पॉट. त्याच्यानंतर मी ह्या जंगलातून असे खाली, इथे धबधबा आहे खाली, त्या धबधब्याच्या इथे आलो आणि तिथून मग असे आता टर्न देऊन इथून वर जायचं आहे. इथून आता सीड्या आहेत, 3 सीड्या ऑलरेडी गेल्यात, आता मोठ्या सीड्या आहेत वरती. चालण्याची क्षमता हवी एवढंच, बाकी प्रचितगडावर तुम्ही आता इझिली येऊ शकताय. आता दोरखंड आहेत आणि आज जी रेखी चालले ना ती बोल्टिंगसाठी चालले. एकदा बोल्टिंग जर झालं तर मग प्रचितगडावर येणं अजूनच थोडं सोपं होईल. आता सध्या काय टेन्शन नाही बघा, असे दोरखंड आहेत, तर पकडून तुम्ही निवांत जाऊ शकताय. 4थी सीडी बऱ्यापैकी मोठी आहे, 1 2 3 4 8 स्टेप आहेत. त्या अशा ठेवल्यामुळे आहे ना आपल्याला चालायला जमते. ह्या बघा अशाच ठेवल्यात ह्याच्यामध्ये, त्या वर्षानुवर्षे त्या अशा बसत गेल्यात मातीमध्ये, त्यामुळे चढायला बरं पडतं. नाही इथून चढणं म्हणजे टास्क होता मोठा. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण आलो आहे. 3ऱ्या टप्प्यामधली सीड्यांचा टप्पा, त्याच्यामध्ये ह्या सीड्या आहेत ना, ही 6व्या नंबरची सीडी आणि वरची 7व्या नंबरची. या सीड्यांमुळेच आपल्याला चढायला जमतं आणि सोबत हे दोरखंड बांधल्यामुळं भरपूर फरक पडला आपल्याला. सीडी आहेच आणि सोबत दोरखंड पकडायचं म्हणजे काय टेन्शन नाही, कसली भीतीच वाटणार नाही. ही सीडी किती टप्पे आहेत? 25-30 आहेत पायऱ्या आहेत त्याला, पण मस्त वाटतंय. प्रचितगड एका वेळेपुरता आहे ना कठीण होता. बरेच जण सांगायचे इथे येऊ नका, काही करू नका. आज 7वी मोहीम आहे आणि संगमरत्न फाउंडेशनची पूर्ण टीम मिळून जे काय गडावर केलं आहे तो तर कायापालट झाला आहे. आणि मेन तर वाटेने तुम्ही याल ना तर बरेचसे बदल तुम्हाला दिसतील. कोण म्हणते प्रचितगड कठीण आहे? आता कठीण नाही राहिलं आहे, आता येऊन बघा. फक्त ट्रेक म्हणून नको, तुम्ही कधीतरी मोहिमेला सुद्धा या. 6वी 7वी सीडी, लगेच 8वी सीडी. हा समोर रौद्र आणि तितका सुंदर असा सह्याद्री, आणि समोर आमचं गावसुद्धा. शृंगारपूर बेस विलेजपासून साधारण 3 तास लागतात. आज आपल्याला इथपर्यंत 3 तास लागलेत, कारण रेखी करत आपण चाललो आहे, त्यामुळे आपली बॅच शेवटला, बाकीचे वरती गेले असतील गडावर. ट्रेक खरंच इझी झाला आहे, फक्त वरती जाताना खाली येताना पायाखाली नजर असावी आणि सावधानता सगळ्या ठिकाणी बाळगावी, तर ट्रेक अजून सोपा होऊन जाईल. चला 3रा टप्पा जो सीडीचा टप्पा आहे तो सीड्या आपण क्रॉस केल्यात. आता आडवा टप्पा आहे, हा बघा. आडवा टप्प्याने चालत जायचं आहे. मग एक थोडासा असा चढणीचा पॅच आहे, त्याच्यानंतर मग मोठी सीडी, मग महादरवाजा. तर आज जरा निवांत आम्ही चाललो आहे, म्हणजे कारण रेखीवाली टीम सोबत आहे, नाहीतर रेवाला गडावर पोचलो असतो आपण. ही बघा, ही वाट अशी आहे. या बाजूने खाली पूर्ण आपल्याला इकडचा शृंगारपूरचा व्ह्यू दिसतो. समोर चांदोली अभयारण्य दिसायला सुरुवात होते इथून. तिकडून जर आमच्या गावातून किंवा शृंगारपूरतून बघितलं ना तर हे फक्त असं तासलेले डोंगर दिसतात. असं वाटणार पण नाही अशी वाट असेल. वाट पण एवढीशीच आहे, ह्या बाजूला अशी डायरेक्ट दर आहे, पण वाट चांगली आहे.
तर या वाटेने निवांत तुम्ही चालत जाऊ शकता. पूर्ण अशी दर आहे, कारण आपण जे आलो ना तो ती तिकडे वाट आहे. असे फिरून गेलो, असे टर्न दिला आणि आपण असे परत चढलो. आता आडवे जातो आहे. आडवे जाताना हा तासलेला पूर्ण कडे आहे. पावसामध्ये प्रचितगड आहे ना खूप अप्रतिम दिसत असेल. कधी येणं झालं नाही, येणं पण थोडं जिकरीचं आहे, कारण इकडे खूप धबधबे असतात. म्हणजे 10-10 मीटर 15-15 मीटर अंतरावरती धबधबे असतात. आमच्या गावातून एकदम प्रॉपर दिसतात इकडचे धबधबे. तर त्यावेळेस जर कधी येणं झालं, स्वर्गापेक्षा सुंदर असेल. स्वर्ग काय आपण आयुष्यात बघितला नाही, पण स्वर्ग असणार. ते वातावरणच वेगळंच असणार आहे. बघू कधी नशिबाने साथ दिली तर पावसामधून काहीतरी प्रचितगड ट्रेक करूया. शक्यतो किल्ल्यावरती शूज घालूनच या प्रॉपर. चला, आडवा पॅच झाला आहे. आत्ता हा एक उभा पॅच आहे. प्रचितगड किल्ल्यावर जाताना थोडासा हा पॅचच आहे, तोच कठीण समजला जातो. पण आता हे दोरखंड आहेत आणि आज जी रेखी चालली ना ती बोल्टिंगसाठी चाललं आहे. ते जर झालं ना तर मग व्यवस्थित होईल सगळं. इथून असं मेन काय आजूबाजूला पकडायला काही नाही आहे. आता हे दोरखंडमुळं जर आपल्याला आधार मिळतो आणि इकडे खाली असा डायरेक्टली व्ह्यू आहे, तर जाताना निवांत जाता येतं. उतरताना पहिला त्रास व्हायचा, पण आता दोरखंड पकडून निवांत येतं. त्यामुळं प्रचितगड येणं आता थोडं सोपं झालं आहे. जाऊया आपण पण आता. रेखीवाले वर गेलेत, त्यांच्या पाठोपाठ जाऊया. चला सुरुवात करूया. ॲक्च्युली इथे पण आहे ना, जर तुम्ही रेग्युलर येत आहे किंवा जर गड किल्ल्यावर जात असाल तर नॉर्मल चढायला आहे. सगळं दोरखंड आहे आपल्याकडे. हा बघा दोरखंड आहे ऑलरेडी, तो पकडून जाऊ शकताय. अदरवाईज त्याची काही गरज नाही. हाताने जर लॉक केलं ना तुम्ही, हे बघा हात आणि पाय प्रॉपर लॉक केले आहेत तर निवांत जाऊ शकताय. लोड आपला हा वरच्या बाजूस ठेवायचा. इकडून पण जाताना सेम, इकडून पण जाताना असा लोड ठेवला ना आपण या पद्धतीने, या वरच्या बाजूस ठेवला तर काहीच प्रॉब्लेम नाही. बघा वरती असे लॉक करत गेलं तर दोरखंडची पण गरज नाही. असं बाकीची मंडळी पुढे गेले, आता आपण पण जाऊया. मेन पाय लॉक करत जायचं, हाताने वरती लोड द्यायचा, म्हणजे प्रॉब्लेम नाही. किती अवघड पॅच असला ना तरी तुमचे पाय लॉक केले, हात लॉक केले की काही त्रास होत नाही. चला पॅच झाला आपला पूर्ण. तो आडवा पॅच असा आहे बघा, तो दिसतोय तिकडून. असे आपण आलो आणि इथून वर आलो. हा पॅच एकदा झाला की मग थोडंसं चाललं की महादरवाजापाशी असणारी जी सीडी आहे ती सीडी येते. मग आपण गडावर पोचलो. हॅलो बोल ना. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. फायनली आपण गडावर पोचलो. सीडीवरती आलात म्हणजे तुम्ही गडावर पोचलात. पाठीमागे दृश्य दिसतंय का, एक नंबर. तो तिकडे कोपरा दिसतोय, तो चांदोली अभयारण्याचा तिकडचा कोपरा आहे. तर नेरदवाडीतून जी वाट आहे ती त्या बाजूने आणि ती वाट सध्या बंद आहे, येऊ शकत नाही आपण. सध्या एकमेव वाट आहे शृंगारपूर. तिवरे गावातून पण वाट बंद झाली आणि नेरदवाडीतून पण बंद झाली. प्रचितगडावर किती वेळा आलो ना तरी पण महादरवाजापाशी आलो एक वेगळीच एनर्जी येते, भारी वाटते एकदम. फायनली आपण गडावरती पोचलो आहे. आज उशीर झाला, 11:30 वाजलेत, म्हणजे साधारण 4 तास लागले. 4 तास का लागले, कारण आपण रेखी करत आरामात आलो, नाहीतर तुम्हाला 3 तास पुरेसे आहेत. आता पुढे गड दाखवत तुम्हाला मंदिराकडे नेतो. मंदिराकडे आई भैरीभवानीचे पाय पडूया आणि मग हा ट्रेकचा व्हिडिओ संपवूया, मग कामाला लागूया. गडावर आलो ना, इथे महादरवाजा लगेचच समोर पाण्याचं टाक आहे. हे पिण्याचं पाणी नाही आहे, पिण्याचं पाणी वरती मंदिरापाशी आहे. त्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूला आपलं मोहिमा ज्या चालू आहे त्यातून बरंचसं काम झालेलं आहे. या बुरुजाचं काम एकदम प्रॉपर झालं आहे. हा पूर्ण बुरुज मोकळा केलेला आपण. प्रकाश होतात हा पहिल्या दुसऱ्या मोहिमेमध्येच निम्मा बुरुज आला. हा बघा, तर हा एकदम छान असा बुरुज आहे. आणि समोर दिसतोय हे पूर्ण चांदोली अभयारण्य. तर
अभयारण्याच्या इथून पण एक वाट येते, समोर तिकडे बोगदा दिसतोय तुम्हाला, तिथून अशी ही वाट आहे बघा. ही पहिली नेरदवाडीतून जेव्हा यायचे ना तेव्हा असे आडवे आडवे या वाटेतूनच आपल्याला खाली उतरायला लागायचं. तर ही नेरदवाडीतली वाट किंवा चांदोली अभयारण्यातून येणारी वाट, आणि आपण आलो ही या बाजूने शृंगारपूरची वाट. चला आता वरती मंदिराकडे जाऊया. महादरवाजापासून मंदिराकडे जाण्यासाठी अशी एक पायवाट आहे, पठार आहे, आणि या बाजूला बघताय पूर्ण चांदोली अभयारण्य आणि इकडे रौद्र अशी सह्याद्री. पावसाळ्यामध्ये म्हणजे एकदम विहंगम दृश्य असेल, विहंगम. तर हे गेल्या मोहिमेमध्ये झालेलं काम. तर ही जी तटबंदी दिसते ना ही पूर्ण मोकळी करण्यात आली. इथे असा पूर्ण मातीचा ढिगारा होता, आतमध्ये एवढी तटबंदी चांगली असेल वाटलं पण नव्हतं. आणि या बाजूने इकडे स्टेप पण मिळाल्या वरती जायला. इकडे बघितलं किती परिसर पूर्ण चेंज झाला आहे. हा पूर्ण मंदिर परिसर. हा पूर्ण बघताय हा मंदिर परिसर. वर आलो ना की आता मंदिर परिसर खूप बघण्यासारखा झाला आहे. म्हणजे सर्व बाजूने आपण बऱ्यापैकी साफसफाई वगैरे केलेली आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये काही ना काहीतरी काम चालू असतं. तर हे आई भैरी भवानी मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर. इकडून खाली आपण गेलो ना की इकडे पाण्याची टाकी आहेत आणि तिकडे पलीकडे गेल्यानंतर राजवाडा वगैरे. चला मंडळी आता गडावरती पोहोचलो आहे. तर हा ओव्हरऑल ट्रेकचा व्हिडिओ होता. प्रचित गडावर येणं सध्या काही कठीण नाही आहे, येऊ शकता निवांतमध्ये तुम्ही. त्यासाठी आज बऱ्यापैकी तुम्हाला डिटेल्स दिले आणि बरीचशी आता पुढची कामं पण पेंडिंग आहेत. जशी गडावर कामं होत आहेत तसं मधल्या वाटेवरती अजून काही सुधारणा करता येतील, अजून काय बोल्टिंग करता येईल किंवा अजून काही गोष्टी करता येईल याकडे पण आपण लक्ष देतो आहे. तर ते लवकरात लवकर ते सुद्धा होईल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये प्रचितगडावर येणं अजून सोपं होईल आणि पर्यटक डायरेक्टली येऊ शकत आहे. त्यासाठी मोहिमेमध्ये जेव्हा जेव्हा मोहिमा लागतात तेव्हा माझ्या इंस्टावरती यूट्यूबवरती वगैरे अपडेट असते. त्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जर आता इकडे साफसफाई केली, बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या, तरच फ्युचरमध्ये आपला जो अपरिचित प्रचितगड आहे तो हळूहळू परिचित होऊन जाईल. आता तो तसा अपरिचित राहिलेला नाही आहे. बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोचलो आहे आणि असेच पुढे पोचत राहायचं आहे. सरकार करेल मग सगळ्या गोष्टी होतील असं बोलून चालणार नाही. आपण सुरुवात केली तर पुढे सगळ्या गोष्टी होतील. तर असं मंडळी आता आज आणि उद्या पूर्ण मोहीम चालणार आणि त्याच्यामध्ये बरीचशी कामं होतील. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा ट्रेकचा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.